24 मे 2025 रोजी 460 पृष्ठांचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केला आणि हा आराखडा तयार केल्यानंतर हा आराखडा तयार करत असताना या ठिकाणी पूर्वी लोकल बॉडी असायची, नगरसेवक असायचे, महापौर असायचे, अधिकारी असायचे आणि ह्यांना विचारात घेऊनच हा आराखडा तयार केला जायचा। परंतु मला असं वाटतं की प्रशासक राजवटीमध्ये अत्यंत हव्यासा पोटी हा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि या विकास आराखड्याला ज्यावेळेस हरकती मागवल्या गेल्या, कालपर्यंत 30,000 पेक्षा जास्त हरकती या विकास आराखड्याला आलेल्या आहे। मला आपल्याला निदर्शनात आणायचं, माझ्याकडे काही पेपरच्या बातम्या आहेत। आजपर्यंत अनेक लोकांनी या विषयात आंदोलन केले। कालच पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा विकास आराखडा रद्द करा म्हणून मोठं 5,000 लोकांचं आंदोलन, त्या ठिकाणी सोसायट्यांमधली लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहेत। आपण मराठीचा सगळा विषय महाराष्ट्रात चालू असताना हा विकास आराखडा संपूर्णतः इंग्लिशमध्ये मराठीत केला गेला नाहीये। आज पिंपरी चिंचवड येथील प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये सँक्शन प्लॅन बिल्डिंगवर आरक्षण टाकलेली आहेत, तसेच सँक्शन प्लॅन जागेवर रस्ता रुंदीकरण प्रस्तावित केलेलं आहे। पूररेषेच्या आतमध्ये बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत, जसे शाळा आहेत, दवाखाने आहेत इत्यादी बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित त्या ठिकाणी पूररेषेच्या अंतर्गत केलेली आहेत। केंद्र शासनाच्या आमच्याकडे रेड झोन क्षेत्रात बांधकाम योग्य त्या ठिकाणी बांधकाम करता येत नसताना या ठिकाणी बांधकाम प्रस्तावित या ठिकाणी सभापती महोदय केलेली आहेत। पूररेषेची आखणी ही पाटबंधारे खात्याच्या नकाशाद्वारे करण्यात येते, मात्र या प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये पूररेषा आणि पाटबंधाऱ्याची पूररेषा यामध्ये जर आपण चेक केलं त्यामध्ये तफावत नक्कीच आढळून येते। तसेच रेड झोनची देखील चुकीच्या पद्धतीने आखणी या डीपी मध्ये आपल्याला केलेली आढळून येईल। मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये अनावश्यकपणे अतिरिक्त आरक्षण देखील प्रस्तावित करण्यात आलेलं आहे, जसे की एखादं पोलीस कमिशनरेट हद्दीत 4 पोलीस कमिशनरेट कसे येऊ शकतात, पण ते त्या ठिकाणी आरक्षित केलेलं आहे। एवढंच काय, आळंदी लगत या ठिकाणी कत्तलखाना प्रस्तावित या ठिकाणी केलेला आहे। मी पिंपरी विधानसभे क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा त्या ठिकाणी स्मारक आहे, त्या ठिकाणी मोठी जयंती त्या ठिकाणी होते, महात्मा फुलेंचा त्या ठिकाणी स्मारक आहे, पण त्या आरक्षित जागेवर त्या ठिकाणी याच क्षेत्रावर पोलीस स्टेशन, मनपा उपयोग, बस टर्मिनल्स इत्यादी प्रस्तावित केले। त्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी जनतेमध्ये अत्यंत असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे। आज चरोली परिसरात पाणवट्याचं जे क्षेत्र आहे त्या निवासी भाग त्या ठिकाणी दर्शवलेला आहे। प्रस्ताविक विकास आराखड्यामध्ये खोट्या पद्धतीनं घरे टाकून टेकड्यांच्या क्षेत्राला निवासी भाग दाखवलेला आहे, ही सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी केलेली आहे। मला या ठिकाणी निदर्शनात आणायचं आहे, चिंचवड भागातील आज लिंक रोड सर्वे नंबर 260 बीजी दफनभूमी या ठिकाणी अनेक दफनभूमी आधीच असताना या ठिकाणी दफनभूमी दाखवली गेली आहे। आकुर्डी रामनगर येथील श्रीराम मंदिर पूर्णपणे त्या ठिकाणी घरं असताना ते बाधित झाले, त्या ठिकाणी रस्ता प्रोव्हिजन दाखवलेला आहे। आज अनेक भागात म्हणजे पिंपरी, आकुर्डी, वाल्लेकरवाडी, वाकड, थेरगाव, चरोली, वडमुखवाडी या भागातून अनेक आंदोलनं या ठिकाणी होत आहेत। 30,000हून जास्त हरकती या ठिकाणी नोंदवलेल्या गेल्या आहेत आणि एकीकडे पक्क्या घरांवर असलेली 120 आरक्षणे वगळण्यात आली आहेत व दुसरीकडे पक्क्या घरावर नव्यानं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेली आहे। वडमुखवाडी, रुपीनगर या ठिकाणातील ग्रामदेवता, जे पारंपरिक ग्रामदेवता आहेत, त्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित केलेलं अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी केलेलं आहे। संरक्षण विभागाच्या आदेशान्वयाने काही भाग प्रलंबित क्षेत्रामध्ये येत असताना रेड झोन अशा क्षेत्रामध्ये खुल्या वापराची आरक्षण आहे, जसे की उद्यान व खेळ। महत्वाचा प्रश्न आहे, 30,000 लोक रस्त्यावर साहेब। हो ना, प्रश्न विचारा ना। प्रश्नाचा शेवटचा आहे माझं, अशा ठिकाणी उद्यानं आणि खेळाचं मैदान प्रस्तावित करण्यात शक्य आहे पण ते केलेलं नाही। मला या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की हा डीपी आपण तात्काळ रद्द करणार आहोत का, आणि या ठिकाणी असलेले कन्सल्टंट, सल्लागार यांची चौकशी नेमून त्यांच्यावर आपण तातडीनं कारवाई करणार आहोत का? अमित गोरख्यांनी जे आता ही लक्षवेधीचे विषय मांडले, सभापती महोदय जेव्हा डीपी प्लॅन करतात त्यावेळेस डीपी प्लॅन करून त्याची एक प्रक्रिया असते मंजूर होईपर्यंतची। या पिंपरी चिंचवडच्या डीपी संदर्भामध्ये एक सर्वे जेव्हा आपण लोकसंख्या, क्षेत्रफळ याचा सर्वे करतो, त्या सर्वेनुसार ELU नुसार आपल्याला ती सर्वेची कंपनी अहवाल देते। तो अहवाल आपण
टाउन प्लॅनिंग जे असतं ते अहवाल मंजूर करतं. आत्ता जो हा पिंपरी चिंचवडचा DP आहे सभापती महोदय, तो ऑब्जेक्शन आणि सजेशनच्या लेवलला आहे. आता जेव्हा या हरकती सूचना येतील त्यावेळेस प्लॅनिंग डिपार्टमेंट ह्याची सगळ्याची सुनावणी घेईल सभापती महोदय. त्यांच्या म्हणण्यानुसार काही 30,000 हरकती आले असतील, त्याच्या सगळ्याच्या सुनावण्या होतील. प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकतं, त्याप्रमाणे ते दुरुस्ती सुचवून शासनाला हा अहवाल पाठवतील. आणि जेव्हा शासनाकडे हा DP येतो मंजुरीसाठी त्यावेळेस सभापती महोदय शासनाला पण त्याच्यामध्ये दुरुस्तीचे सर्व अधिकार आहेत. मी आत्ता सभागृहाच्या निदर्शनास असं आणून देते की जसं सभासदांनी सांगितलंय त्या पद्धतीमध्ये कुणावरही ह्या DP मध्ये अन्याय होणार नाही. आणि शेवटी ही शासनाची मंजुरी असते शेवटच्या ह्याच्यामध्ये, आणि शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा पूर्ण अधिकार असतो की जर त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होत असेल किंवा DP चुकीचा झाला असेल, सर्वेपासूनच त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असतील तर शासन हा DP रद्द करू शकतं. पण ही कारवाई जी आत्ता चालू आहे ही पहिल्या बेसिसवर चालू आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.